आता बातम्या बघूया सविस्तररित्या। पहिलीच बातमी आहे कुर्ला बस अपघात प्रकरणासंदर्भातली। कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणामध्ये आरोपी संजय मोरेला न्यायालयामध्ये हजर करणार आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणारी सुनावणी नाकारण्यात आलेली आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी होणार होती ती नाकारण्यात आलेली आहे। आता आरोपीला प्रत्यक्ष न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी होणार होती मात्र ती नाकारण्यात आलेली आहे। त्यामुळे आता या आरोपीला हा आरोपी संजय मोरे याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे। कुर्ला बेस्ट अपघात प्रकरण त्या संदर्भातली ही मोठी माहिती आहे। चालक संजय मोरे हा 1 डिसेंबरला चालक म्हणून कामावर रुजू झाल्याची माहिती आहे। चालकाचं वय 54 वर्ष असून याआधी तो अन्य ठिकाणी कामाला होता आणि मोठं वाहन चालवण्याचा अनुभव याला नव्हता असं समोर आलेलं आहे। या संदर्भातला तपास पोलिसांकडून केला जात आहे। फार मोठा हा अपघात कारण अनेक वाहनांना चिरडलं आणि त्यात 8 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय। या संदर्भातली अधिक अपडेट घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किरदत्त जोडले गेले। चेतन, आता प्रत्यक्ष न्यायालयात हजर केलं जाणार आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी होणार होती ती मात्र नाकारण्यात आलेली आहे। कधीपर्यंत न्यायालयात हजर केलं जाणार आहे, काय अधिक माहिती आहे? श्रेयस, नक्कीच आरोपीच्या वकिलांकडून खरं तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला हजर करण्याची मागणी जी आहे ही करण्यात येत होती। मात्र याला पोलिसांनी देखील पाठिंबा जो आहे, मान्यता जी आहे ती दिलेली आहे। कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी खरं तर ही मागणी जी आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे हजर करण्याची मागणी करण्यात येत होती। मात्र प्रकरण मोठं असल्याने त्याला स्वतःलाच यावं लागेल असं मत जे आहे हे न्यायाधीशांनी व्यक्त केलेलं आहे आणि ते परवानगी जी आहे ती नाकारलेली आहे। त्यामुळे आता आरोपीला स्वतःला इथे पोलीस घेऊन येतील आणि मग ही सुनावणी चालू होईल। अगदीच आता काही वेळच उरलेला आहे। या ठिकाणी आरोपी संजय मोरे जो आहे तो दाखल होणार आहे। सुनावणी जी आहे ती अगदी काही वेळातच सुरू होणार आहे। श्रेयस, आपण पाहतोय की या संदर्भातला गुन्हा दाखल झालेला आहे तो म्हणजे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या संजय मोरेवर दाखल करण्यात आलेला आहे। आणखी काही या संदर्भातली जी चार्जशीट तयार झालेली आहे त्यात काय पोलिसांकडून सांगण्यात आलंय? श्रेयस, आपण जर पाहिलं तर BNS म्हणजे भारतीय न्याय संहितेच्या 105, 110 आणि 118(1) आणि 2 अशा कलमांच्या अंतर्गत खरं तर या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो देखील आहे। शासकीय मालमत्तेचं नुकसान जे आहे याचा देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचसोबत आपण जर पाहिलं तर रॅश ड्रायव्हिंग असेल किंवा आपण म्हणू शकतो की बेकायदेशीर किंवा इररिस्पॉन्सिबिलिटी ड्रायव्हिंग केल्याचे गुन्हे देखील त्याच्यावर दाखल करण्यात आलेले आहे। जी, धन्यवाद किरदत्त आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी देतच राहा। करायला आलो आहोत जिथे काल ही घटना घडलेली आहे। कालही आमचे अधिकारी इकडे येऊन गेले आणि आजही आम्ही बघतोय त्याच्यावरून जे काही निष्कर्ष निघेल तो आमच्या अहवालात येईल, त्याचा समावेश आमच्या अहवालात असेल। त्याची अजून सगळीच माहिती एकत्रित करायची आहे। सद्यस्थितीत आम्ही फक्त वाहनाची माहिती घेतली आहे कारण चालकाच्या बाबतीत अजून सगळी माहिती त्याचं नावासकट सगळ्या गोष्टी आम्हाला बेस्टकडून यायच्या आहेत। त्या आल्या की मग आम्ही त्याचे डिटेल्स चेक करू आणि वाहनाचे डॉक्युमेंट्स ओके आहेत, सगळे म्हणजे व्हॅलिड आहेत। आरोपी संजय मोरेला न्यायालयात आता हजर केलं जाणार आहे। ही अपघातानंतर समोर आलेली दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। किती भीषण हा अपघात होता कारण अनेक वाहनांना चिरडत ही बस पुढे जातच होती। दरम्यान यावर राजकीय प्रतिक्रिया देखील समोर आलेल्या। चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले पाहूयात। या घटनेमध्ये जे वाहन आहे, जी बस आहे, ती बस जर सदोष असेल, त्या बस निर्मात्या कंपनीने जर बस निर्माण करताना किंवा वाहन निर्माण करताना काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या कंपनीवर सुद्धा
गुन्हा दाखल केला पाहिजे. खरं तर 6 परिवार आणि इतके जखमी परिवार, 6 परिवाराचं तर घराचं छत्र हरपून गेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर 50च्या वर परिवार त्या ठिकाणी जे लोक आहेत, म्हणजे त्यांचे घरातले प्रमुख लोक आहेत, ते जखमी झाले आहेत. सरकारने मदत केली आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी 5 लाख रुपये त्या परिवाराला त्या ठिकाणी सरकारकडून मदत केली आहे.